नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही रेसिपी दिसणार नाही, तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे। पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ अजिबात फुगत नाही, ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही। मग अशा वेळी आपल्याला टेन्शन येतं की आपण घेतलेलं प्रमाण चुकलं की काय, किंवा घेतलेलं प्रमाण बरोबर आहे पण पीठ का फुगलं नाही, असा प्रश्न तुमच्या जर मनात येत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण थंडीच्या दिवसामध्ये इडलीसाठीचं पीठ फर्मेंट कसं करायचं, त्याचे योग्य प्रमाण काय आहे आणि सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येक गृहिणीसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इडलीसाठी लागणारी उडीद डाळ घरगुती असेल, सालीची असेल तर त्यापासून इडली पांढरी शुभ्र कशी करायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे घरगुती डाळ असेल तर तुम्ही अगदी बिनधास्त यापासून इडली बनवू शकता। त्यामुळे तुम्हाला मार्केटमधून पांढरी शुभ्र उडीदाची डाळ आणायची सुद्धा गरज नाही। आज आपण सालीची घरगुती उडीद डाळ वापरूनच पांढरी शुभ्र अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी इडली सुद्धा बनवणार आहोत। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरू करूया। माझ्याकडे सध्या असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मी इडली बनवण्याचा प्लॅन केलेला आहे। तर त्यासाठी घरगुती सालीची उडीद डाळ 1 ग्लास घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने आपल्याला पाण्यात भिजत घालायची आहे। तुमच्याकडे जर पांढरी डाळ नसेल तर तुम्ही घरगुती डाळीपासून सुद्धा पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तर डाळ भिजत घातली, डाळ भिजल्यानंतर त्यावरची जी साल आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ती आपोआप निघते। त्यामुळे वेगळी मेहनत करायची गरज नाही। ही सर्व तयारी मी सकाळी सुरू केलेली आहे। सकाळचे 10 वाजलेले आहेत। डाळ भिजत घातलेली आहे आणि याचं योग्य प्रमाण म्हणजे 4 ग्लास तांदूळ आहे, तर त्यासाठी 1 ग्लास उडीद डाळ घातलेली आहे आणि त्याचबरोबर 4 ग्लासासाठी 2 छोटे चमचे मेथी दाणे सुद्धा घालायचे आहेत। तुम्ही ग्लास घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, कप घेऊ शकता, किंवा एक जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर एका मोठा बाउल सुद्धा घेऊ शकता। कोणत्याही भांड्याने घेतलं तर 4 ग्लास किंवा 4 भांडी तुम्ही तांदूळ घेतले तर त्याच भांड्याने 1 भांडं आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। मेथी दाणे घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण डायरेक्ट 5 तासानंतर पुढची तयारी करूया। 5 तासानंतर तुम्ही ते बघू शकता, डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आणि वरच्या बाजूला डाळीची जी साल आहे ती सुद्धा जमा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आणि यासाठी मी जे राशनचे तांदूळ असतात तेच वापरलेले आहेत आणि नेहमी याच तांदळापासून मी इडली बनवते। तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता आपण डाळीकडे वळूया। तर डाळीवरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे की ज्यामुळे इडलीसुद्धा खूप पांढरी शुभ्र होते। तर आता यावरची साल कशी काढायची, तर आपल्याला ही स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपण यातलं पाणी काढून घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही चोळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता यातली खूप अशी साल निघालेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून यावरची साल काढून घेऊया। तर कशा पद्धतीने काढायची इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने पाणी घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने ढवळायचं आहे, त्यामुळे त्याची जी साल आहे ती पाण्यावरती तरंगायला लागते आणि हळूच आपल्याला ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता। तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीने एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी हलकं हलवत पाणी काढून घ्यायचं आहे। अशी प्रोसेस आपल्याला पूर्ण साल निघेपर्यंत करायची आहे। जवळपास 4 ते 5 वेळेस धुतल्यानंतर यामधली पूर्ण साल मी काढलेली आहे। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जर पांढरी डाळ नसेल तर घरगुती सालीची डाळ वापरून सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही यापासून पांढरी शुभ्र इडली बनवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता यामधली साल पूर्णपणे निघालेली आहे। एखाद कुठे असेल तर ती आपण नंतर काढू शकतो।
डाळीवरची साल काढून झाली। आता पुढची तयारी म्हणजे डाळ तांदूळ वाटत असताना जे पाणी लागणार आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरचं पाणी न घेता हाताला सहन होईल इतपत कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्ही एक 4 ते 5 सेकंद बोट ठेवू शकता, अगदी सहज त्या पाण्यामध्ये बोट ठेवू शकता इतपत आपल्याला ते कोमट पाणी हवं आहे। आता गॅस बंद केलेला आहे। तर डाळ वाटत असताना यामध्ये आपण हे अगदी अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे। कमी पाणी घातलं तर डाळ अजिबात व्यवस्थित वाटली जाणार नाही, त्यामुळे अगदी ती व्यवस्थित वाटली जावी इतपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता ही आपण मिक्सरला फिरून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी ही डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे, अगदी फाईन अशी वाटून झालेली आहे आणि याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे। तरी अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे। पाणी कमी घातलं तर ती डाळ व्यवस्थित वाटली जाणार नाही। तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चरमध्ये ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे। याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता। तर डाळ वाटून झाली तर मी कधीही इडली बनवत असताना ते पीठ फर्मेंट होऊन खाली सांडू नये त्यासाठी अशा पद्धतीचा एक 5 किलोचा स्टीलचा डबा आहे तो घेते। आता राहिलेली पुढची डाळ आणि तांदूळसुद्धा तेच कोमट पाणी घालून आपण अशा पद्धतीने वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि डब्यामध्ये पीठ काढल्यामुळं काय होतं, डब्याला आपण झाकण लावून ते पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकतो, त्यामुळे ते व्यवस्थित हवाबंदसुद्धा राहतं आणि हवी तशी त्याला ऊबसुद्धा मिळते। त्यामुळे शक्यतो एखादा कोणताही डब्बा तुम्ही यासाठी वापरू शकता। आता डाळ वाटून झाली, तांदूळसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तांदूळसुद्धा अगदी छान आपण वाटून घेतलेले आहेत। डाळ तांदूळ झाले, पण आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पोहे। तर ज्या ग्लासाने आपण सर्व जिन्नस घेतलेले आहेत त्याच ग्लासाने पाऊण ग्लास मी पोहे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा स्वच्छ 2 पाण्याने धुवून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। आता ही आपली सगळी तयारी झालेली आहे। डाळ तांदूळ पोहे वाटून झालेले आहेत। बाकी आपल्याला यामध्ये काहीही आत्ता घालायचं नाही। यामध्ये मीठ आपल्याला अजिबात घालायचं नाही किंवा खाण्याचा सोडासुद्धा घालायचा नाही। तर आता हे आपण वाटून घेतलेलं आहे। महत्त्वाची टिप्स म्हणजे हे पीठ आपल्याला कोणत्याही चमचापळीने मिक्स करायचं नाही, तर हाताने आपल्याला हे पीठ अगदी तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। डाळ तांदूळ पोहे हे सर्व एकजीव झाले पाहिजेत। अगदी अशा पद्धतीने आपल्याला ढवळत सावकाश हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पिठाला अगदी क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि घरगुती डाळ वापरून सुद्धा हे पीठ अगदी पांढरे शुभ्र दिसत आहे। आता हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। कोमट पाणी वापरून आपण हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत, त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी खूप महत्त्वाची ही टिप्स आहे। सायंकाळचे 5 वाजलेले आहेत। अगदी व्यवस्थित परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर मग हे पीठ कशा पद्धतीने फर्मेंट होतं ते बघूया। लवकर तुम्ही पिठाची तयारी केली तर ते फर्मेंट होण्यासाठी सुद्धा वेळ खूप जास्त मिळणार आहे। हा डबा एका मोठ्या कापडामध्ये लपटून उबदार ठिकाणी सुद्धा ठेवू शकता किंवा जास्त वेळ फर्मेंटेशनसाठी दिले तर असंच ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता इथे मी डब्यावरचं झाकण काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ हे अगदी डब्याच्या काठोकाठ फुगलेलं आहे, म्हणून पीठ फर्मेंट करण्यासाठी हा मी डबा वापरते, जेणेकरून ते जास्त फर्मेंट होऊन ते खाली सांडलं जाणार नाही। आता या पिठाचं टेक्स्चर बघू शकता, खूप छान अशी जाळी सुटलेली आहे आणि खूप जास्त प्रमाणात हे पीठ फुगलेलं आहे। थंडीच्या दिवसामध्ये हे प्रमाण वापरून आपण सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा इडली बनवली तर अगदी परफेक्ट असं पीठ थंडीच्या दिवसांमध्ये फर्मेंट होतं, अगदी छान ते फुगलं सुद्धा जातं आणि यापासून इडलीसुद्धा आपण बनवलेली आहे।
घरगुती डाळ वापरून सुद्धा अगदी पांढरं शुभ्र हे पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर ही प्रोसेस मी दुसऱ्या दिवशी सकाळी करत आहे. आता हे मीठ घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर जितकं पीठ हवं आहे तितकं पीठ तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता आणि बाकीचं पीठ तुम्ही हे फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून 3 ते 4 दिवस तुम्ही त्या पिठापासून इडली, उत्तप्पा किंवा डोसासुद्धा बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला विकतचं पीठ आणायची सुद्धा गरज नाही. अगदी पीठ तुम्हाला मी जवळून दाखवते. अगदी छान याला जाळी सुटलेली आहे. यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरलेला नाही किंवा इनोसुद्धा वापरलेला नाही, तरीसुद्धा अगदी छान असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि यापासून आपण इडली बनवलेली आहे. तर त्या इडलीचा टेक्स्चर आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी पांढरी शुभ्र, जाळीदार, हलकी, स्पॉन्जसारखी ही इडली तयार झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण वापरून पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी अशी इडली बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.